स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलाय। तर स्वातंत्र्य सैनिकांविरोधात अशी वक्तव्य कशी करता असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलाय। ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्यांच्याशी असा व्यवहार का? सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे असं कोर्टाने म्हटलं। यापुढे असं वक्तव्य केल्यास कोर्ट दखल घेऊन कारवाई करेल असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांच्या विरोधातील खटल्याला कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती दिली गेलेली आहे। सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचं राहुल गांधींनी 2022 साली पत्र दाखवलेलं होतं। सावरकरांचं हिंदुत्व हे पूजा पद्धतीवर आधारित नाही हे ठामपणे माहीत असलं तरी केवळ त्यांचं हिंदुत्व आहे म्हणून हे जाणीवपूर्वक मुस्लिम तुष्टिकरणे करत होते आणि खोटी नाटी वक्तव्य करत होते आणि ह्याला सुप्रीम कोर्टाने त्यांना चांगला चाप लावलेला आहे। मला वाटतं सुप्रीम कोर्टाने त्यांची समज दिली आहे। आता तरी त्यांना ती कळावं कारण त्यांची समज किती आहे हे जगाला माहिती आहे। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने समज दिल्यानंतर त्यांना कळावं अशी माझी अपेक्षा आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही बघूयात। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणारे राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टानेच चपराक लावलेली आहे। आता रोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का हा माझा प्रश्न आहे। आणि अशा प्रकारे यापुढे स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान राहुल गांधी करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे।